आतापर्यंत कुणी ठरवलं असेल, कुणी ठरवलं नसेल मला काय व्हायचंय, पण आज स्वतःला विचारा की आम्हाला नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. 7वीत असताना वाटतं PSI व्हावं, 9वी 10वीत गेल्यावर वाटतं कलेक्टर व्हावं, 11वी 12वीत गेल्यावर वाटतं आणखी वेगळं काहीतरी करावं, कॉलेजला आल्यानंतर वाटतं वेगळंच करावं. चला, बदलू शकतं काळ आणि वेळेनुसार, पण किमान तुमच्या मनात एकदा तरी तो विचार चमकून जाऊ देत की यस, मला हे करायचंय म्हणून. त्या विचाराची सुरुवात आजच्या दिवसापासून करा. स्वतःची एक डायरी घ्या, त्या डायरीमध्ये स्वतःची स्वप्न लिहायला सुरुवात करा. त्या डायरीमध्ये स्वतःला सांगा की मला नेमकं काय करायचंय. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही मला काय करायचंय, कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. तुम्ही स्वतःला सांगा की तुम्हाला नेमकं काय करायचं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा गुण आहे. सगळेजण सारखे आहात का? कुणाला गणित सोपं जातं, कुणाला इंग्रजी बरं वाटतं, कुणाला भूगोल आवडतो, कुणाला मराठीतल्या कविता आवडतात, कुणाला हे काहीच आवडत नाही, मैदानावर खेळायला आवडते. प्रत्येकात काहीतरी वेगळं. आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एक सॉर्ट अनालिसिस नावाचा कन्सेप्ट आहे. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड T फॉर थ्रेट्स. तुमच्यातल्या स्ट्रेंथ, विकनेस तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? अशोक सराफ सारखा अभिनय तुम्हाला मला करता येईल का? प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. तुम्ही जर मला म्हटले भाषण करा, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलं एवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता आमच्याकडे एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. फक्त ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. मी कॉलेजला गेलो, मी MBA ला ऍडमिशन घेतलं DY पाटीलला. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. वर्गात सगळ्यांना विचारायचे. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचंय रे? तो म्हटला सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. म्हटला त्याला र बोलता यायचं नाही. सर म्हटले तुला नीट र बोलता आहे ना, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सर कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचे ते कर, आपण परीक्षा घेऊ, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधू, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. म्हटलं काय परीक्षा आहे? ते म्हटले आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोर आहोत. 100 रामायणाच्या प्रती तर परेशजींना म्हणलं चला एवढी घेऊन टाका तुमच्या संस्थेला, 100 प्रती विकायला काय लागतंय म्हटलं. अशा विकून येऊ बाजारात जाऊन. 8 दिवस बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटला सर म्हटले कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, काय केलं तू? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. आमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण आम्हाला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी पोरांनो तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे. कुठलीही गोष्ट, आपलं आयुष्य मुळात क्षणभंगूर आहे. आपल्याला माहित आहे का हो? मला सांगा, आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांना माहित आहे, बरोबर? पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहित आहे का? जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, पण आपण जाणार आहोत
याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं, हां तुमचं आटपलं आता हिशोब करून घ्या, काय अवस्था होईल माणसाची. पण नाही, ते संकेत मिळत नाहीत. 130-135 कोटी लोकसंख्या भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात. त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आपल्यालाही त्यांच्याचपैकी एक व्हायचंय का? आले गेले काही नाही कुणाला घेणं देणं. आपल्याला जर वाटत असेल की इतिहासानं आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी तर तसं कर्तृत्व आपल्याला करावं लागेल. आणि त्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालत नाही, आपल्याला थोडंसं इतरांसाठी जगता येईल का? मी म्हणत नाही तुमचं सगळं सोडा आणि इतरांसाठीच काम करत बसा, पण तुमच्या दारात जर पोरांनो बाग फुलून आली ना, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, उंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली तर अशाच मानावर करून बघू नका, थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तरी वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. तुमचे आईवडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, इतके मोठे व्हा. तुम्ही म्हणाल मोठे होण्याची काय व्याख्या आहे? किती मोठं व्हायचं? किती मोठं झालं तर आमच्या पुढं कोणतर असणारच आहे. आम्ही पहिले कधी येणार आहोत? तुम्ही पहिले कधी याल माहित आहे? जगाच्या स्पर्धेत मला माहित नाही तुम्ही किती वेळ याल, पण तुमच्या आई वडिलांच्या नजरेत तुम्ही हिरो झालात ना, समजायचं आपण पहिले आलो जगात. विठ्ठल लहाने नाव ऐकलंय? प्लॅस्टिक सर्जन आहेत, लातूरचे आहेत. रोज 4 प्लॅस्टिक सर्जरी मोफत करतात. एका कार्यक्रमात डॉक्टरांची भेट झाली. म्हटलं डॉक्टर, रोज 4 सर्जरी मोफत का करता? डॉक्टर म्हटले, लहान होतो माझी आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली ना आईला दिली. आईला विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे एक साडी नसावी की जी लग्नाला घालून जाता येईल. आणि ठरवलं इतका अभ्यास करायचा, इतकं मोठं व्हायचं ना, आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, कितीतरी साड्या मी आईला आता देऊ शकतो इतके पैसे मिळायला लागले. एक दिवशी एक मुलगी बघितली, तिचे ओठ फाटलेले होते, तिच्यासोबत तिचे वडील भाऊ होता. तिचं लग्न जमत नव्हतं असं कळलं. त्या दिवशी तिच्या भावाला आणि वडिलांना म्हटलं, हिला उद्या हॉस्पिटलला घेऊन या, आपण हिची सर्जरी करू. वडील म्हटले, डॉक्टर साहेब ही प्लॅस्टिक सर्जरी वगैरे नटनट्यांची कामं, आमच्याकडं कुठून एवढे पैसे? त्यांना पैसे नाही लागणार, मोफत सर्जरी करूया. दुसऱ्या दिवशी भाऊ वडील मुलीला घेऊन आले, सर्जरी झाली, पोरगी गोड दिसायला लागली. 6 महिन्यांनी पोरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते, माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तरतर तरतर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार? आपल्या बापाला आपल्याकडे बघून हवेत चालावं वाटलं पाहिजे. अरे वा, काय पुरीनं कर्तृत्व केलं, काय माझा पोरगा जन्माला आला. मला वाटतं हे आपल्या आईवडिलांना सांगता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा. मी सांबरे साहेबांच्या हॉस्पिटलला भेट दिली. कितीतरी सर्जरी तिथे मोफत होतात, कितीतरी ग्रामीण भागातून लोक तिथे येतात, कितीतरी लोकांवरती तिथे उपचार केला जातो. मला वाटतं हे साहेब, या पवित्र व्यासपीठावर मी आपल्याला सांगतो, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही 1 दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं समाजाला द्याल ना, त्याच्या कितीतरी पटीनं हा समाज भरभरून तुम्हाला परत करेल. निसर्ग कुणाचंही उसनं ठेवत नाही. म्हणून तुम्ही ज्या या लेकरांसाठी करताय, शाळा कॉलेजांसाठी करताय, त्या दिवशी गप्पा मारता मारता मी सहज त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हटले की मी इथं शाळा सुरू करण्यापाठीमागचा उद्देशच हा होता, का बरं आपल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यातल्या पोरांना चांगलं एज्युकेशन मिळू नये, का क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळू नये. मोठमोठ्या शाळांमध्ये 60-65 हजार, अहो त्यांची 65,000-70,000 वर्षाचं इन्कम नाही.
आणि 60-65 हजार रुपये ते उत्पन्न शाळेत फी कशी भरू शकतील? आणि म्हणून ही लेकरं सुद्धा शिकली पाहिजेत. या पोरांना सुद्धा माणूस म्हणून घडण्याचा, मोठं होण्याचा अधिकार नाही आहे का? ग्रामीण भागातली पोरं, ग्रामीण भागातली माणसं फार हळवी आहेत. पोरांनो, तुम्ही लक्षात ठेवा, कितीही मोठे झालात ना, मी तुम्हाला एक किस्सा सांगून थांबतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तुम्हाला काहीतरी समाजासाठी करता आलं पाहिजे. तुम्ही IAS झालात ना, 10 पोरांना सांगा कसा अभ्यास करायचा, त्यातलं एक पोरग जरी झालं तरी तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलात. प्रत्येक वेळेस समाजाला द्यायला पैसेच लागतात असं नाही. कधी ज्ञान द्या, कधी मदत द्या, कधी मार्ग दाखवा, कधी कुणासाठी तरी कष्ट करा, पण काहीतरी समाजाला आपण देणं लागतो, ही भावना कायम आपल्या मनात असली पाहिजे. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, म्हटलं आप्पा जगणं कशानं सुंदर होतं, असले काय टॅबलेट बिबलेट काय आहे का? त्याने अशी एकही टॅबलेट मेडिकलमध्ये नाही की जिनं जगणं सुंदर होईल, किंवा कुठल्याही दुकानात तुझं जगणं सुंदर करण्याचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुला मिळणार नाहीत. म्हटलं मग कशानं जगणं सुंदर होतं? ते म्हटले तुला एक गंमत सांगतो. मला म्हटले तू एक यादी कर, ज्या लोकांनी तुला आतापर्यंत तुझ्या आयुष्यात मदत केली. मी यादी करायला घेतली. शाळेत असताना या मित्राच्या गाडीवर बसून सायकलवर बसून शाळेत जायचो. कॉलेजला आल्यानंतर या मित्राच्या वडिलांनी मला फीला मदत केली. पुण्यात शिकायला आल्यानंतर याच्या रूममध्ये राहायचो. अशी मी 100-150 लोकांची यादी केली. म्हणलं या लोकांनी मला मदत केली आजपर्यंत. वडील म्हणले अरे वा, ती माणसं तुला अजून आठवतात की ज्यांनी तुला मदत केली आहे, याचा मला हेवा वाटतो. म्हणले आता दुसरी यादी कर. म्हणलं दुसरी यादी काय? म्हणले तू आतापर्यंत किती लोकांना मदत केली त्याची एक यादी कर. मग मी ती यादी तयार करायला घेतली. आठवून मला आठवत नव्हतं मी कुणाला मदत केली. 5-6 इकडची तिकडची नावं लिहिली. म्हटलं या 5-6 लोकांना मी पण आयुष्यात मदत केली. वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी आपोआप तुझं जगणं सुंदर होईल. आज तुम्हाला मदत करायला ही माणसं आहेत की नाही? तुम्हाला जिथं गरज लागेल तिथं तुमच्या पाठीशी ही माणसं उभी आहेत. उद्या तुमची दुसरी यादी वाढली पाहिजे तुम्ही मोठे झाल्यानंतर. याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा, त्यासाठी मनापासून शिका. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, मोठी स्वप्न बघा, भन्नाड जगायचं, टेन्शनमध्ये राहायचं नाही. आलेला क्षण परत मिळतो का? गेलेला क्षण परत मिळणार आहे का? जे क्षण आहेत ते आनंदानं जगायचे. आणि तुम्ही तर शाळा कॉलेजातले दिवस तर याच्यासारखे दिवस परत नाही. बेंच आहेत की नाही आता शाळेत तुम्हाला? कॉलेजमध्ये किती जण बसता एका बेंचवर? 2-3. आम्ही 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि मग कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायची. तुम्ही करता की नाही? तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं काय गेलं. शेवटच्या दिवशी मला माझ्या बाईंनी उभं केलं आणि म्हटल्या राजा बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच इथंच राहतो, आपल्याला सगळं सोडून जावं लागतं. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? नाही म्हणते ते, घरी घेऊन नाही. आत्ता मी बोलतोय, उद्या या माईकवर दुसरं कुणीतरी बोलेल, परवा तिसरं कुणीतरी बोलेल. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या अजून 5 मिनिटं तुमच्या, 5 मिनिटानंतर कुणीतरी ते भरून गाडीत टाकून घेऊन जाईल. उद्या दुसरं कुणीतरी त्या खुर्च्यांवर बसेल. आपण कुणीच मालक नाही होत, लक्षात घ्या. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या कोणाच्या तरी हातात द्यायचं आणि निघून जायचं. आपण कुणीही मालक नाही होत. म्हणून पुढच्या लोकांना त्याचा आनंद वाटेल असं कर्तृत्व आपल्याला निर्माण करता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या, मानवजातीचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा मुलांनो. परत भालचंद्र नेमाडेंचं हिंदू वाचा. अनेक पुस्तकं आहेत. किमयागार वाचा, अच्युत गोडबोलेंनी लिहिलेलं. चांगली पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. शाळेत लायब्ररी आहे ना, लायब्ररीतली अवांतर पुस्तकं आणली पाहिजेत, वाचली पाहिजेत. सिलेबसच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करावं. तुम्ही फक्त सिलेबसमध्ये अडकलेले आहात आणि ते पण मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू पोरं म्हणले. परवा तर 10वीतला एक वर्ग मला विचारत होता, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी असेल? थोडंसं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्याला शिकता येईल का याचा विचार करा. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आणि शिक्षक आहेत का इथे? शिक्षक कुणी आहेत का? 2-4 जणच आहेत. जे कुणी शिक्षक इथं उपस्थित आहेत
त्यांना शेवटचे 2 मिनिट सांगतो. ताई, आता घरी दूधवाला येतो का नाही दूध द्यायला? आता तुम्ही पिशवीतला आणत असाल, पण पूर्वी दूधवाला यायचा दूध द्यायला, येतो ना? हा, मग दूधवाला ज्यावेळेस ते माप टाकतो त्यावेळेस तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्याच्या मापाकडं. त्यातलं त्यात तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक स्वखुशीनं एक धार होतं बघा, आपलं लक्ष त्या धारेकडे असतंय. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागणार आहे पैशाच्या बदल्यात, पण नंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं, आपलं लक्ष त्याच्याकडे असतं. माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, सिलेबस तुम्हाला कंप्लीट करावा लागणार आहे की नाही? परीक्षा घ्याव्या लागणार आहेत की नाही? शासनाच्या संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे की नाही? करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी काही वेगळी धार आपण ओततो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण या पोरांच्या भविष्यासाठी काही करतो का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आहे. आणि या पोरांचं जर भविष्य तुम्हाला शोधायचं असेल ना, ते वर्गपाठाच्या वह्यात, गृहपाठांच्या वह्यात नाही सापडत. यांचं भविष्य, यांचा भूतकाळ, यांचा वर्तमान काळ सगळं तुम्हाला वह्यांच्या मागच्या पानात सापडतं. मागच्या पानावर काय असतं तर मी सांगायला नको. रांगोळ्यांची डिझाईन असते, मेहंदीची डिझाईन असते, आकडेमोड असते. पोरांनी तर असली नावं खुडून खुडून परत दुसरी तिसरी परत ती खुडून काय काय सांगायचं असतंय. पोरं खूप सात्विक आहेत, फक्त त्यांच्या भविष्याला आयाम निर्माण करून देण्याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागेल. त्यांचं भविष्य गोड व्हावं, समृद्ध व्हावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो.